हिंगोलीच्या बोंदोळा गावामध्ये पाणी पुरवठा योजना संपूर्णतः रखडली असून आरपीआयचे दिनेश हनुमंते यांनी धडक घागर मोर्चाचा इशारा प्रशासनाला दिला. हिंगोली जिल्ह्यात केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असला असून कोट्यावधी रुपये खर्चूनही ग्रामस्थ हे तहानलेलेच पाहायला मिळत आहेत. हिंगोलीच्या बोंदोळा गावामध्ये पाणी पुरवठा योजना संपूर्णतः रखडली असून आरपीआयचे दिनेश हनुमंते यांनी धडक घागर मोर्चाचा इशारा प्रशासनाला दिला. हिंगोली जिल्ह्यात केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या जलजीवन मिशन योजनेचा अक्षरशः बोजोरा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. हिंगोली तालुक्यातील बोंदोळा गावासाठी कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेली पाणी पुरवठा योजना गेल्या 3 वर्षापासून ठप्प असून ग्रामस्थांना अजूनही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या योजनेअंतर्गत विहीर, पाण्याची टाकी आणि गावातील पाईपलाईनचे काम पूर्ण झालेले असतानाही केवळ रेल्वे लाईन क्रॉस करण्यासाठी आवश्यक परवानगी न मिळाल्यामुळे पाणी पुरवठा सुरू होऊ शकलेला नाही. यावरून आता ग्रामस्थांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर थेट संताप व्यक्त केलाय. यामध्ये नेमका अडथळा काय? योजनेची मुख्य पाईपलाईन रेल्वे मार्ग ओलांडून गावात जोडणे आवश्यक आहे. मात्र रेल्वे विभागाच्या परवानगी अभावी हे काम संपूर्णतः रखडले असून जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आणि ग्रामपंचायतीकडून समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष श्री दिनेश हनुमंते यांनी प्रशासनावर निशाणा साधत कोट्यावधी रुपये खर्च करूनही नागरिकांना पाणी मिळत नसेल तर हा सरळ निधीचा अपव्यय आहे. रेल्वे विभागाशी समन्वय साधणे ही प्रशासनाची कर्तव्य असताना 3 वर्ष का लागली असा सवालही हनुमंते यांनी उपस्थित केला आहे. आपल्या गावात तीव्र पाणी टंचाई असून महिलांना पाण्यासाठी पायी पीठ करावं लागत आहे. या संदर्भात याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी हिंगोली यांना निवेदन देत 2 दिवसात ठोस निर्णय न झाल्यास धडक घागर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार असल्याचे स्पष्ट आरपीआयचे दिनेश हनुमंते यांनी केले आहे. या संदर्भात या निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक